तावरे साहेबांच्या या इतिहासाचा पूर्णविराम होत आहे. डॉक्टर बाबासाहेब आपणास अर्पण. डॉक्टर बाबासाहेब, आपण हिंदू धर्मव्यवस्थेत ज्यांना अस्पृश्य संबोधून मानवाधिकार नाकारल्यामुळे पशुतुल्य असे वंचित जीवन जगणाऱ्या भारतीय गुलामांना हिंदू धर्म निर्मित अस्पृश्यतेच्या जोखडातून साखळदंड बंधनातून मुक्त करून त्यांना माणूसपण दिले, सर्व प्रकारचे मानवाधिकार त्यांना प्रदान केले. त्यांनासुद्धा इतरांसमवेत आम्ही भारतीय लोक विथ द पीपल ऑफ इंडिया या समतेच्या संकल्पनेत समाविष्ट केले. आता ते सर्व सन्मानित झाले, प्रतिष्ठित झाले, प्रतिष्ठित होत आहेत आणि होत राहतील. ते केवळ आपल्या महान जगश्रेष्ठ महाड क्रांती, संपूर्ण क्रांती, संविधान क्रांती आणि बौद्ध धम्म दीक्षा क्रांतीमुळेच. डॉक्टर बाबासाहेब अस्पृश्यतेच्या कुंद्याची मुळं संपूर्ण उखडून निघाली नाहीत. ती कुठे कुठे खोलवर भरपूर प्रमाणात अदृश्य रूपात असल्यामुळे आजही भारत देशात अनुसूचित जाती जमातींवर दररोज अत्याचार घडत आहेत. ते अत्याचार भोगत आहेत. अत्याचार भोगताना विचारमंथन करीत आहेत, दाद मागत आहेत, उपाय शोधत आहेत, बंधुभाव व सलोखा वाढविण्याचाही प्रयत्न करीत आहेत. आपल्या प्रेरणेने हक्कासाठी झगडतही आहेत आणि धीर धरीत आहेत. अत्याचार प्रतिबंध कायदा प्रभावीपणे अंमलात आणण्यासाठी सुद्धा आंदोलन करीत आहेत. ते केवळ आपल्या महाड क्रांतीच्या, संपूर्ण क्रांती, संविधान क्रांतीच्या ऊर्जेमुळे. याच क्रांती ऊर्जेने सर्व अस्पृश्यतेचा कुंदा मुळासकट नष्ट होणार आहे. त्यानंतर जेव्हा भारतातील हे सर्व अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीचे लोक अत्याचारमुक्त होतील, तेव्हा संपूर्ण न्यायाचे, समतेचे, ममतेचे जीवन जगतील. डॉक्टर बाबासाहेब आपल्या महाड क्रांती, संपूर्ण क्रांती, संविधान क्रांती व धम्मक्रांती क्रांतिकारी जयभीमची सलामी करून, आपणास त्रिवार वंदन करून, आपल्याच चरणी आपण चालविलेल्या मानवाधिकाराच्या कायदेशीर लढाईचा, ऐतिहासिक चवदार तळे प्रकरणाचा न्यायालयीन दस्तऐवज अर्पण करते. तसेच महाडचा मुक्तीसंग्राम, ऐतिहासिक चवदार तळे, दिवाणी प्रकरण या इतिहासाचा पूर्णविराम झालेला आहे. इतिहास आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.